जय श्री कृष्ण। हा व्हिडिओ गीता ऑलिम्पियाड 2025 साठी बनविण्यात येत आहे। परभणीतील स्वामी समर्थ सेवा केंद्र येथील ही गोशाळा आहे। त्या गोशाळेला भेट देण्याचा उद्देश गायीची सेवा, गीतेतील गायीच्या गोपालनाचं महत्त्व विशद करणे आणि समाजापर्यंत पोहोचविणे ह्या उद्देशासाठी ह्या गोशाळेला भेट देण्यात आलेली आहे। ह्या गोशाळेचा हा सुंदरसा परिसर आहे। वेगळ्या प्रकारच्या इथं गायी आहेत। गोशाळेला पत्र्याचा शेड बनवलेला आहे। छोट्याशा कालवडी आहेत। लाल कंधारी, कपिला, थारपारकर अशा वेगवेगळ्या जातीच्या इथं गायी पाळण्यात आलेल्या आहेत। ते गायीसाठी चारा ठेवण्यात आलेला आहे। गायीच्या शेणापासून कंपोस्ट खत, बनवण्यात आलेला आहे। कारण गाईचं शेण हे अतिशय पवित्र आहे।
गाईच्या शेणापासून बनवलेल्या खतापासून जमीन सुपीक होते. त्या जमिनीतून उत्पन्न झालेलं धान्य सात्विक आणि पवित्र असतं. ते धान्य खाऊन गाईच्या शेणापासून उत्पन्न झालेल्या फळ भाजीपाला यांच्यापासून सत्वगुणाची वृद्धी होते आणि मनुष्य सात्विक होतो. आणि सात्विक समाज हा देशाच्या उन्नतीला अतिशय पोषक आहे. कारण माणसाचा स्वभाव सात्विक असेल तर समाजसुद्धा सात्विक वृत्तीनं वागायला लागतो. क्लेश, हेवेदावे, तिरस्कार ह्या मनामध्ये सात्विक माणसाच्या मनामध्ये भावना येत नाहीत. त्यामुळे समाजामध्ये दुफळी, कलह होण्याची शक्यता कमी असते. म्हणून गोपालन करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण भगवंतानी प्रत्येकाचे स्वभाव कर्म सांगितलेले आहेत. 18वा अध्याय भगवद्गीतेचा 44वा श्लोक. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम. हे स्वभाव कर्म आहे वैश्याचं. शेती करणं, व्यापार करणं, आणि भागवतात तर वैश्याच्या 4 वृत्ती सांगितलेल्या आहेत. कृषी वाणिज्य गोरक्षाम कुशिदम तुर्यमुच्चिते. आणि त्याच्यात भगवंत सांगतात ह्या 4 वृत्तीपैकी वयम गोवृत्यो निश्यम, म्हणजे आम्ही तर ह्या 4 वृत्तीपैकी शेती न करता, व्यापार न करता, व्याज न घेता आम्ही तर गोपालनच करत आलेलो आहोत. म्हणून भगवंत आपल्या जाती बांधवांना हे सांगतात की जसं मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे, पशुनाम रक्षणाम, म्हणजे पशुचं रक्षण करा. तर भगवंत सांगतात तुमच्याच्यानं पशुचं रक्षण करणं होत नसेल तर, गायीची वृद्धी करणं होत नसेल तर हरकत नाही, परंतु गायीचं रक्षण करा. गायीचं रक्षण करा. गाय ही अतिशय पवित्र आहे. गायीच्या अंगाला जर वायूचा स्पर्श झाला आणि तो वायूचा स्पर्श आपल्या अंगावर आला तर आपलं शरीर पवित्र होतं. अशी गाय पवित्र आहे. ज्याच्या दारामध्ये गाय असते, गाय वसे ज्याचे घरी लक्ष्मी, गाय ज्याचे घरी लक्ष्मी वसे त्याचे घरी. किंवा इथे एक सुंदर असा फोटो लावण्यात आलेला आहे, ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय. कारण गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. जे 33 प्रकारचे, म्हणजे कोटी म्हणजे प्रकार, जी देवता आपण पुराणामध्ये पाहतो ते असं ह्या गायीच्या अंगावर इथं 33 कोटी दाखवलेले आहेत. आणि साक्षात पांडुरंग ज्याच्या घरी गाय असते तिथं साक्षात भगवंत पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार. म्हणून ही अशी गाय पवित्र आहे. गायीच्या शेणानं, गोमूत्रानं स्थानाची शुद्धी होते. यज्ञामध्ये सुद्धा गायीच्या शेणानं, गोमूत्रानं अगोदर जागा पवित्र करून घेऊन यज्ञ स्थळ स्वच्छ केलं जातं.
कामनापूर्तीसाठी जो यज्ञ करतात त्याच्यासाठी गाईचं तूप वापरलं जातं. कारण गाईचं दूध, तूप हे अतिशय पवित्र मानतात, पवित्र आहे. गाईच्या शेणामध्ये अनेक आजारांना दूर करण्याची ताकद असते. आता ही छोटीशी कालवड आहे. अशा छोट्या कालवडीचं जर गोमूत्र 1 तोळा 2 तोळे रोज जर घेतलं तर पोटातले दुर्धर आजार दुरुस्त करण्याची ताकद त्या गोमूत्रामध्ये आहे. काही जण गोमूत्र डोळ्यात घालतात आणि त्या गोमूत्रानं डोळ्याची नजर वाढते, तीक्ष्णता येते. असं म्हणतात, गाईच्या शेण जर सर्पदंश झालेल्या माणसाच्या अंगाला डोळे आणि नाक उघडं ठेवून पूर्ण शरीराला जर गाईच्या ताज्या शेणाचा लेप दिला, पहिला लेप काढायचा, पुन्हा आणखीन अर्ध्या तासानं दुसरा लेप द्यायचा, तर त्या माणसाचं सर्पदंश झालेलं पूर्ण विष उतरतं. अशी गाईच्या शेणामध्ये ताकद आहे. गाईचं दूध सात्विक आहे. संकरित गाई देशी गाईपेक्षा जरी दूध जास्त असल्या तरी त्या दुधामध्ये क्रूरता असते. का? कारण संकरित गाई क्रोधवान असतात, फार क्रोधी असतात त्या गाई. आणि मग त्या संकरित गाईचं दूध पिलं तर दूध पिणाऱ्या माणसाच्या मनामध्ये सात्विकता न उत्पन्न होता क्रूरता येते. आणि त्या क्रूर स्वभावाची माणसं समाजात वावरत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांची क्रूरता दृष्टीस पडते. त्याच्यामुळं समाजामध्ये बिघाड होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून समाज सुस्थितीत, देश सुस्थितीत ठेवायचा असेल तर समाजामध्ये सात्विकता असणं आवश्यक आहे. आणि ती सात्विकता गाईच्याच दुधापासून माणसाच्या अंगात येऊ शकते. गाईच्या शेणापासून बनवलेल्या उत्पन्न झालेल्या अन्नातूनच येऊ शकते. कारण आपण जसं अन्न खातो त्याप्रमाणे आपला स्वभाव बनतो. अन्न जर सात्विक असेल तर माणसाचे विचार सात्विक असतात. अन्न जर सात्विक नसेल, दूध सात्विक नसेल तर माणसाचा स्वभाव त्या अन्नाप्रमाणे बनतो. म्हणून क्लेश, दुराग्रह, तिरस्कार ह्या ज्या गोष्टी समाजात पाहायला मिळतात ते सात्विकतेच्या अभावामुळे. आता काही जणांमध्ये ताकद असते. आता उदाहरणार्थ रेडा आहे. रेड्यामध्ये बैलापेक्षा खूप ताकद असते, पण तो बैला इतकं सात्विक बल त्याच्यात नसतं. कारण बैल उन्हामध्ये सुद्धा शेतीचं काम करू शकतो. रेडा उन्हामध्ये जीभ बाहेर काढतो. तसं पाहिलं तर बैलापेक्षा रेड्यामध्ये ताकद जास्त आहे, परंतु ते सात्विक बल नाही. कारण बैलामध्ये सात्विक बल काय आहे तर त्याचं शरीर गाईच्या दुधानं पोसलेलं आहे. लहान लेकरांना गाईचं दूध द्या असं डॉक्टरसुद्धा सांगतात. कारण त्या दुधानं लेकराची बुद्धी तेज होते, तरतरीत होते, बुद्धी तल्लख होते आणि अभ्यासात त्याचं मन लागतं. म्हशीचं दूध, संकरित गाईचं दूध लेकराला दिलं तर लेकरं चिडचिडी, आळशी होतात आणि मंद बुद्धीचे निघू शकतात. पहिल्या ऋषीमुनीनं गाईच्या दुधापासून बनलेलं तूप, दूध आपल्या अन्नामध्ये त्याचा उपयोग करून
त्यांची बुद्धी तल्लख झाली, विलक्षण अशी बुद्धी झाली, म्हणून त्यांनी मोठमोठ्या ग्रंथाची रचना केली. याज्ञवल्क मुनीनं तर गायीचे कळपचे कळप पाळलेले होते, असं आपण पुराणातून ऐकायला मिळतं. विराट राजाच्या इथं गोधन भरपूर होतं आणि कौरवाने ते गोधन चोरण्याचा प्रयत्न केला, तर ते गोधन रक्षणासाठी, गायीच्या रक्षणासाठी अर्जुन अज्ञातवासात असताना सुद्धा त्याचा मागचा पुढचा विचार केला नाही. त्या कौरवापासून त्या गोधनाचं संरक्षण केलं. म्हणून गायी राखल्यामुळं पांडवांना युद्धामध्ये जय मिळाला. कारण भगवंताचंच मनोगत आहे, जो गायीची सेवा करतो तो मला आवडतो. म्हणून गायीची सेवा करणं आवश्यक आहे. गायीची वेगवेगळ्या प्रकारे इथं सेवा करण्यात आलेली आहे. शेण काढणं, त्यांना चारा टाकणं, आजकाल ठराविक ठिकाणीच गोशाळा आणि हे आहेत, म्हणून सर्व भारतीयांनी गोरक्षणाकडं, गोवृद्धीकडं गांभीर्यानं पाहणं, तन मनानं धानानं
वाटेल त्या परीनं गायीची रक्षण करणं, सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आजकाल जी अनावृष्टी, दुष्काळ, कलह होत आहेत जगामध्ये, देशामध्ये, याला एकमेव कारण गोहत्या आणि स्त्रीभ्रूण हत्या. कारण गोहत्या, स्त्रीभ्रूण हत्या ही महापातक आहेत. म्हणून प्रत्येक भारतीयांनी गोहत्या बंदीबाबत अत्यंत जागरूक राहिलं पाहिजेत. गायीची कत्तलखान्यात जाण्यापासून तिची सोडवणूक केली पाहिजेत. गायीची हत्याच झाली नाही पाहिजेत. खेड्यामध्ये जी पहिली गायरानं होती, आता बी काही ठिकाणी आहेत, ती गायरानं गाईला चरण्यासाठीच केलेली होती. किती दूरदृष्टी होती पहिली. पण आपण लोभापायी, सरकारचा दूरदर्शनपणा नसल्यामुळं त्या गायरानावर अतिक्रमण होत आहेत. काही ठिकाणी गायरानं सरकारनं ताब्यात घेतलेली आहेत. ती गायरानं मोकळी करून घेण्याबाबत सर्वांनी आग्रह राहिलं पाहिजेत. कारण गायरान हे सर्व गायीला चरण्यासाठी ते रान ठेवण्यात आलेलं आहे. म्हणून अशा अनेक प्रकारे गोरक्षणासाठी मदत करणं, जिथं गोशाळा आहे तिथं भेटी देणं. आपल्याला जर घरी गाय पाळणं शक्य होत नसेल तर जे गायी पाळतात त्यांना चाऱ्याच्या रूपात, दुसऱ्या रूपात मदत करणं हे सनातन भारतीयांचं, हिंदू धर्मियांचं परम कर्तव्य आहे. कारण गोवंश राहिला तरच शेती राहील. शेती राहिली तरच उदरनिर्वाह होईल. उदरनिर्वाह नसेल तर कितीही कारखाने काढले, कितीही पैसे झाले तर पैशानं पोट भरत नाही. त्याच्यासाठी पैशानं अन्नधान्य, दूध, तूप विकत घ्यायला वस्तू तर पाहिजेत. म्हणून ही स्वामी समर्थ सेवा केंद्रातली जी गोशाळा आहे, अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन आहे, स्वच्छता आहे. इथं प्रत्येकजण गोपालक, गोसेवा इथं करतात जशी जमेल तशी. आणि हे गाईला चारा, पाणी, बरेच भाविक असे हे चारा पुरवतात. इथं कालच चारा ट्रकमध्ये भरून इथं आणलेला आहे. अशा प्रकारे गायीची सेवा करण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावणं आवश्यक आहे. गाय जर आपल्या घरी पाळली, आपण शेतकऱ्याने जर गाय पाळली तर त्यांच्या गाईला घरीच बैल तयार होतात. बैल विकत घ्यायची गरज नाही. कारण चांगल्या चांगल्या बैलांची हत्या झालेली आहे. त्यामुळं शेतीच्या कामासाठी बैल शिल्लक राहिले नाहीत आणि त्यामुळं बैलाच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि सर्वसामान्याला त्या बैल घेणं शक्य होत नाही. म्हणून असे हे गोसेवक येतात. ह्या गाईच्या शेणापासून, खतापासून हा सुंदर बगीचा तयार केलेला आहे. हा गुलाबाचा बगीचा आहे. नारळाची झाडं आहेत.
त्या गोशाळेच्या खतावर, गोमूत्रावर हा बगीचा ची वाढ करण्यात आलेली आहे. हा गोबर गॅस, शेणखत, हे रापलेला पूर्ण शेणखत. गाईला पिण्यासाठी शुद्ध पाणी, पाण्याच्या नळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नाही नाही, काय करत ये 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 ते तुमच्याच माग काहून लागलंय. चला ना. ही स्वामी समर्थ सेवा केंद्रातली गोशाळा. ह्या गोशाळेला भेट देण्याचा उद्देश सर्वांपर्यंत गाई गोपालनाचं महत्त्व पोहोचविणं, आपल्या हातून गोसेवा घडणं, गीतेतील गाईचं गोसेवेबद्दल जे महत्त्व आहे त्याची माहिती करून घेणं, ती इतरांपर्यंत पोहोचवणं, हा या गोशाळेला भेट देण्यापाठीमागचा उद्देश आहे. हा व्हिडिओ गीता ऑलिम्पियाड 2025साठी बनविण्यात येत आहे. सर्व भारतीयांनी गायीच्या रक्षणासाठी आपल्या तन मन धनानं अवश्य प्रयत्न करावेत. त्याच्यासाठी आपली शक्ती वाचवू नये, गायीच्या रक्षणासाठी शक्ती खर्च करण्यात यावी. मग ते आर्थिक असो, शारीरिक असो, कारण गोवंश राहिला तरच आपला देश धनधान्य संपन्न होऊन सुफल होईल, नाहीतर पराधीनता त्या ह्याच्यात येण्याची शक्यता आहे. त्याला तोंडाच्या खाली मातीत टाकू नका, शेणात टाकू नका. झालं का?
समोर समोर टाकायची. प्रत्येक जण अशी सेवा करणं आवश्यक आहे. हे मारती बरं का, ती काय मारती पलकट टाका तिकडं टाका, ही अंगावर येते. तर सर्वांनी गोपालन अवश्य करावं. जय श्री कृष्ण.